अधिष्ठानाचं ज्ञान झालं की कल्पित पदार्थाची निवृत्ती होते. तर अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यानंतर कल्पित पदार्थाची निवृत्ती होते. उदाहरण, रज्जूचं ज्ञान झालं की सर्पाची निवृत्ती होते. परंतु विधान असं केलं की रज्जूच्या ज्ञानाने सर्प आणि सर्पज्ञान यांची युगपत निवृत्ती होते असं सांगितलं. पुन्हा सर्पाचं ज्ञान, आपलं रज्जूचं ज्ञान झालं की सर्पाची निवृत्ती होते आणि सर्प ज्ञानाचीही निवृत्ती होते. तर त्यासाठी त्यांनी शंका केली की ज्या अर्थी रज्जूच्या ज्ञानाने सर्पाची आणि सर्पज्ञानाची निवृत्ती होते, तर अगोदर कशाची निवृत्ती होते? सर्पाची, आणि नंतर सर्प ज्ञानाची. म्हणजे सर्प निवृत्तीचं आणि सर्पज्ञानाच्या निवृत्तीचं मध्ये काहीतरी व्यवधान मानलं पाहिजे कालाचं. म्हणजे सर्पाची निवृत्ती झाल्यानंतर एक क्षणाने का होईना सर्पज्ञानाची निवृत्ती होते. म्हणजे याचा अर्थ दोन्हींचं युगपत निवृत्ती होत नाही असं मानावं लागतं, है की नाही? कारण सर्पज्ञानाने, आपलं रज्जू ज्ञानाने सर्पज्ञानाचा नाश म्हणा किंवा लय म्हणा, कसंही जरी म्हटलं तरी सुद्धा त्यांच्यामध्ये रज्जूचं अधिष्ठानाचं ज्ञान आणि नंतर सर्पाची निवृत्ती आणि सर्पज्ञानाची निवृत्ती यांच्यामध्ये कालाचं व्यवधान मानलं पाहिजे. म्हणजे एक अव्यवहित पूर्वक्षण सर्प निवृत्त होतो आणि अव्यवहित आपलं उत्तर क्षणी सर्पज्ञानाची निवृत्ती होते. याचाच अर्थ दोघांमध्ये काही ना काही कालाचं व्यवधान मानलं पाहिजे. त्यामुळं काय होतं की तुम्ही जे म्हणता की सर्प आणि सर्पज्ञान युगपत निवृत्त होतात असं म्हणता येणार नाही. म्हणजे याचा अर्थ तुमची जी अनिर्वचनीय ख्याती आहे त्या अधिष्ठान ज्ञानाने कल्पित पदार्थ आणि पदार्थ ज्ञान यांची युगपत निवृत्ती, रज्जूच्या ज्ञानाने सर्प आणि सर्पज्ञान यांची युगपत निवृत्ती तुम्ही मानता की त्याच्यामध्ये कालाचं व्यवधान मानता? युगपत निवृत्ती मानता. म्हणजे अधिष्ठान ज्ञानाने कल्पित पदार्थाची निवृत्ती होते हा नियम अनिश्चित ठरतो. केवळ अधिष्ठानाचं ज्ञान झालं की कल्पित असा त्या अधिष्ठानावर कल्पित कोण आहे? सर्प. त्याचीच फक्त निवृत्ती व्हायला पाहिजे. कारण तुम्हाला ज्ञान कशाचं झालं? रज्जूचं झालं म्हणा किंवा रज्जूपहित चैतन्याचं झालं. त्याने फक्त सर्पाचीच निवृत्ती व्हायला पाहिजे, सर्पज्ञानाची निवृत्ती होता कामा नये. आणि सर्पज्ञानही निवृत्त होता असं तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा त्या सर्पाचं अधिष्ठान कोण आहे? रज्जूपहित चैतन्य. आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान कोण आहे? अंतकरणोपहित साक्षी चैतन्याश्रित असणाऱ्या अविद्येचा परिणाम, ते अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम ते सर्पज्ञान आहे. मग ते निवृत्त होण्याचं काय काम आहे? आणि जर झालं निवृत्त म्हटलं तर कल्पित पदार्थाच्या अधिष्ठान ज्ञानाने निवृत्ती होते हा नियम तुमचा अनिश्चित ठरतो. आणि जर समजा रज्जूच्या ज्ञानाने सर्पज्ञान निवृत्त होतात म्हटलं तर त्या दोघांमध्ये कालाचं व्यवधान मानावं लागतं. म्हणजे सर्पनाश किंवा सर्पाचा लय हा एक क्षण तरी पूर्वी मानलाच पाहिजे. कोणत्या? सर्पज्ञानाच्या निवृत्तीच्या पूर्वी. बरोबर ना? सर्पाचा नाश किंवा सर्पाचा लय हा सर्प ज्ञानाच्या किंवा सर्पाच्या लया, आपल्या सर्पनाशाच्या किंवा सर्पाच्या लयाच्या पूर्वी एक क्षण तरी मानलाच पाहिजे. मग एक क्षण पूर्वी मानला म्हणजे युगपत उत्पत्ती नाही. आणि युगपत उत्पत्ती मानली नाही का तुमची सर्व अनिर्वचनीय ख्यातीची रीती कोलमडून पडेल असं त्यांनी शंका केली. त्याचं आता उत्तर देतात. बरोबर ना? उत्तर नाही झालं ना आपलं? आता श्रीगुरु म्हणतात आता अधिष्ठान ज्ञानाने का झाले? आता अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते हा सिद्धांत सांगतो. आता ते म्हणतात आमचा जो सिद्धांत आहे ना, अधिष्ठान ज्ञानाने कल्पित पदार्थाची निवृत्ती होते हा सिद्धांत आमचा अनिश्चित नाही, तर तो सिद्धांत बरोबरच आहे असं सांगतात. मूळ चैतन्य एकच आहे, त्यात केव्हाही भेद नाही. कारण अधिष्ठान काय? सर्व पदार्थांचं अधिष्ठान काय? ब्रह्मचैतन्यच आहे. आणि ते ब्रह्मचैतन्यामध्ये स्वगत, सजातीय किंवा विजातीय कोणत्याही प्रकारचा भेद नाही. म्हणून म्हणतात मूळ चैतन्य एकच आहे, त्यात केव्हाही भेद नाही. असे असता रज्जूपहित चैतन्य, अंतकरणोपहित चैतन्य, घटोपहित चैतन्य असे चैतन्याचे भेद विषय समजून देण्याकरिता रज्जू, अंतकरण, घट इत्यादी उपाधीमुळे केले जातात. मूळ चैतन्य एकच आहे. मग मूळ चैतन्यामध्ये भेद कशासाठी तुम्हाला? कारण काय आहे? अद्वैत सांगावे बोले तरी द्वैत घेते, जरी शून्य जरी दावावे झाले तरी बिंदुले पाहिजे केले, तैसे अद्वैत तेवी अद्वैत सांगावे बोले तरी द्वैत घेपे. आता जर आपल्याला एखादा पदार्थ शून्य शून्य त्याची किंमत शून्य म्हणजे काय? तर एक बिंदुला करतो किंवा वाटोळा अशा प्रकारचा
गोल करून आपण सांगतो की हा शून्य आहे. वास्तविक शून्य म्हणजे काहीच पदार्थ नाही. पण त्या पदार्थाची तुम्हाला ओळख होण्यासाठी एक बिंदूला करून सांगतात ना, तसं अद्वैत जे आहे त्या अद्वैताच्या ठिकाणी केवळ एकच पदार्थ आहे, त्याला पाहणारा दुसरा पदार्थ नाही. आता आपण नेहमी चिंतन करतो, जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला विषय होत नाही. आपला चेहरा, ग्रीवास्त मुख आहे की नाही, तर ते ग्रीवास्त मुख आपल्याला पाहता येतं का? आरशा वाचून आपल्याला आपलं मुख पाहता येईल का? बरं, आरशामध्ये पाहतो ते आपलं मुख आहे का वास्तव? तुका म्हणे मुख नाही दर्पणात, संतोषाची मात दुसरी ते. त्या ठिकाणी मुख नाही. बरं, मुख आपल्याला आहे की नाही? आहे. परंतु जर आपल्याला कोणी म्हटलं की तुम्हाला मुखच नाही, तर आपण मान्य करू का? नाही. कारण ते सांगेल की मी म्हणतो नाही आणि तुलाही दिसत नाही, याचा अर्थ ते नाहीच म्हण. आपण काय म्हणतो? तू हो आहे म्हण, नाही तर नाही म्हण. माझं मला दिसू नाही तर नाही दिसू, पण ग्रीवास्त मुख मुखाच्या ठिकाणी आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी अद्वैताचं चिंतन सांगताना सांगितलं की ज्याला आरशा वाचून आपलं मुख पाहता येईल, आरशा वाचून आपलं मुख पाहता येईल, त्याला माझ्या म्हणण्याचं रहस्य कळेल, असं माऊली अमृतानुभवामध्ये म्हणतात. याचाच अर्थ काय? आपलं मुख आरशा वाचून पाहणं म्हणजे काय? आरसा समोर घेतला तर प्रतिबिंब, आणि प्रतिबिंबावरून बिंबाचं काय करतो आपण? अनुमान करतो. पण समजा प्रतिबिंब नसलं तर आपलं मुख मुखाच्या ठिकाणीच आहे, असा जसा आपला दृढ निश्चय. जसा डोळा आहे, डोळा हा सगळ्या जगाला पाहतो, आहे की नाही? पण डोळा डोळ्याला पाहतो का? नाही. का पाहत नाही? तर पाहणं हेच त्याचं स्वरूप आहे. पाहणं हेच त्याचं स्वरूप असल्यामुळं जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला कधीही विषय होत नाही. म्हणून डोळा डोळ्याला पाहत नाही. डोळा डोळ्याला पाहत नसला तरी पाहणीरूप डोळा आहेच आहे, असा जसा आपला निश्चय असतो, त्याप्रमाणे हे जे अद्वैत आहे ते इतरांना विषय होत नाही. इतर म्हणजे जड असणारे बुद्धी, मन, इंद्रिय, या वाणी यांना विषय होत नाही. कारण हे पदार्थ जड आहेत. जड कशाला म्हणतात? ज्याला स्वतःचंही ज्ञान नाही आणि इतराचंही ज्ञान नाही. मग हे घटादी पदार्थ तरी बुद्धी कशी काय जाणते? तर त्या घटादी प्रकाशाला जाणण्यासाठी बुद्धीमध्ये चैतन्याचा उसना प्रकाश आहे, चैतन्याची छाया आहे, प्रतिबिंब आहे, त्याला चिदाभास किंवा फल असं आपण म्हणतो. त्याला घेऊन ती ह्या सर्व पदार्थांचं प्रकाशन करते. मग चैतन्याच्या प्रकाशाने प्रकाशित होणारी बुद्धी आपला मूळ असणारा प्रकाशक जे चैतन्य त्याचं प्रकाशन करील का? अर्थात करणं शक्यच नाही. कारण ते काय आहे? स्वतः प्रकाश रूप आहे. बरोबर ना? तर मग आता ज्या वेळेला आपल्याला ह्या चैतन्याचा विषय, बरं, चैतन्याचं असं आहे की ते चैतन्य सामान्य रूपाने असलं तरी सामान्य रूपाने चैतन्य काय होतं? उलट भ्रमाला कारण होतं, आहे की नाही? आपल्याला रज्जूचं सामान्य ज्ञान नाही का? आहे. परंतु सामान्य ज्ञानामुळं आपला अनर्थ टळला का? का उलट त्याच्यामुळं भ्रम झाला? रज्जूच्या सामान्य स्वरूपाचं ज्ञान आहे पण विशेष स्वरूपाचं ज्ञान नाही, आणि त्यामुळे विशेष स्वरूपाचं असणारं जे अज्ञान, त्या अज्ञानामुळे काय झालं? उलट आपल्याला भ्रम झाला, सर्पाचा भ्रम झाला. त्यामुळे आपल्याला भयकंपादी निर्माण झाले. अनर्थ टळला का? नाही. आणि ज्या वेळेला आपल्याला रज्जूचं विशेष स्वरूपाने यम रज्जू हो, ही रज्जूच आहे असं जेव्हा ज्ञान होतं त्यावेळेला आपल्या भ्रमाची काय होते? निवृत्ती होते. आणि तो पुरुष जो आहे तो स्वस्थ भावाला प्राप्त होतो की मला आता भीती नाही, मला आता कंप नाही, कारण मला जो रज्जूवर भासलेला सर्प होता तो मिथ्या होता, असं अधिष्ठानाचं आता सामान्य ज्ञान नव्हतं का पूर्वी? यम किंचित इदम किंचित, इथं काहीतरी पडलेलं आहे असं ज्ञान होतं. परंतु ही रज्जूच आहे असं ज्ञान नव्हतं. सामान्य ज्ञान होतं, आहे रूपाने काहीतरी पडलं. परंतु ही रज्जूच आहे असं ज्ञान होतं का? नाही. म्हणजे विशेष स्वरूपाचं रज्जूच्या काय होतं? अज्ञान. आणि त्या अज्ञानाचं कार्य कोण भासला? सर्प. म्हणजे तो अनर्थरूप ठरला. परंतु त्या अनर्थाच्या निवृत्ती करण्यासाठी अधिष्ठानाचं कोणतं ज्ञान पाहिजे? विशेष स्वरूपाचं. तसं जरी आपलं स्वरूप हे अद्वैत स्वरूप असला आत्मा, तरी सुद्धा त्या आत्म्याचं कोणतं ज्ञान पाहिजे? सामान्य ज्ञान का विशेष स्वरूपाचं ज्ञान? विशेष स्वरूपाचं ज्ञान पाहिजे. मग आपल्याला आत्म्याचं आता विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे, मग त्याच्या निवृत्ती कशाने होईल? सामान्य ज्ञानाने त्या विशेष अज्ञानाची निवृत्ती होईल का विशेष अज्ञानानेच त्या आपल्या विशेष ज्ञानानेच त्या विशेष अज्ञानाची निवृत्ती होईल? त्याच्यासाठी नियम कोणता आहे? जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. त्याप्रमाणे आपल्याला आत्मस्वरूपाचं ह्या संसार रूपी अनर्थाच्या निवृत्तीसाठी सामान्य ज्ञान पाहिजे का विशेष ज्ञान पाहिजे? विशेष ज्ञान पाहिजे, आहे की नाही? मग विशेष ज्ञान जर व्हायचं असेल तर त्या ठिकाणी उपाधीची कल्पना केल्या वाचून विशेष ज्ञान होणार नाही.
बरोबर आहे ना. विशेष ज्ञान व्हायचं म्हणजे काय, विशेष म्हणजे कल्पित आहे की नाही. तर विशेष जेवढं असतं ते कल्पित असतं. म्हणजे ते काय, विशेषाची काय करावं लागेल आपल्याला, उपाधी करावी लागेल आहे की नाही. विशेष ज्ञान होण्यासाठी काय, कशाची कल्पना करावी लागेल, उपाधीची. उपाधीची कल्पना करण्याऐवजी विशेषणाची कल्पना केली तर होईल का आपल्याला ज्ञान. हा, सामान्य त्या चैतन्याचं ज्ञान होईल का आपल्याला, नाही होणार. कारण का, विशेषणात जर आपण धरलं तर काय होईल, त्या चैतन्याला विशेषण जर आपण पकडून त्या चैतन्याला विशिष्ट केलं तर काय होईल, विशेषण हे विशेषाला सोडून कधी राहणारच नाही. आपल्याला ज्ञान होईल ते विशेष ज्ञान होईल, ते कोणाचं होईल, सामान्य चैतन्याचं होईल का विशेष चैतन्याचं होईल, विशेष चैतन्याचंच होईल, विशिष्ट चैतन्याचंच होईल. कारण विशेषण विशेषाला सोडून कधी राहतच नाही. आणि आपल्याला ज्ञान कोणाचं करायचं, अद्वैताचं ज्ञान करायचं, अद्वैत स्वरूप असणाऱ्या आत्म्याचं. तिथं द्वैत तर चालत नाही. मग आता द्वैताची कल्पना विशेष रूपाने करता येईल का, त्याला द्वैत हे विशेषण करता येईल का, करता येणार नाही. मग जर उपाधी केलं तर चालेल का, का उपाधीच करावं लागेल. कारण उपाधी काय करते, आपण स्वतः वेगळी राहते आणि उपहिताचं ज्ञान करून देते. त्यासाठी काय केलेली आहे की अद्वैताच्या ठिकाणी उपाधीची कल्पना केली आणि अद्वैत सांगावे बोले तरी द्वैत घेपे. मग द्वैत घेपे म्हणजे द्वैत स्वीकारल्या वाचून आपल्याला अद्वैत सांगता येत नाही. जसं आपलं जे शब्द आहे ते शब्द एकच आहे की नाही, परंतु ओठ मात्र काय आहे, दोन आहे. का, दोन्ही टिपऱ्या एकच नाद, नाद एकच आहे परंतु टिपऱ्या मात्र दोन आहे. तसं अद्वैत स्वरूप सांगायचं झालं तर उपाधी काय करावी लागते, द्वैताची अंगीकारावी लागते. आणि द्वैताचा अंगीकार केल्या वाचून अद्वैत सांगता येत नाही. पण द्वैताचा अंगीकार विशेषण म्हणून चैतन्याच्या ठिकाणी करून चालणार नाही, तर उपाधी म्हणून केला पाहिजे. कारण उपाधी काय करेल, स्वतः वेगळं राहील आणि चैतन्याचं ज्ञान करून देईल. किंवा आणि ते ज्ञान कोणतं करून देईल की विशेष, ते चैतन्य कोण आहे, आत्मत्वाने. ते चैतन्य मीच आहे, असंग निर्विकार असणारं सामान्य चैतन्य मीच आहे. पण ते मीच आहे हे ज्ञान, ब्रह्म मीच आहे किंवा आत्माच ब्रह्म आहे हे ज्ञान सामान्य आहे का विशेष आहे, विशेष ज्ञान आहे. आणि हे विशेष ज्ञानाने काय होतं, देहो अहम, मी देह आहे अशा प्रकारची, कर्ता अहम, भोक्ता अहम, सुखी दुःखी अशा प्रकार मी, अशा प्रकारची जी विपरीत भावना आहे तिथं ते काय आहे, निवर्तक आहे, अज्ञानाचं निवर्तक आहे. अज्ञान कसं आहे, विशेष आहे, कल्पित आहे. आणि त्या कल्पित अज्ञानाची निवृत्ती करणारं ब्रह्माहमस्मी हे ज्ञान सुद्धा काय आहे, विशेष आहे. समान सत्य साधक बाधक व्यवहार होतो. तेव्हा मी ब्रह्म आहे ज्ञान खरं आहे का खोटं आहे, मी ब्रह्म आहे अशा प्रकारचं झालेलं जे विशेष ज्ञान आहे, विशेषच आहे नाही, ब्रह्माहमस्मी सोहम अहम सहा असं झालेलं जे ज्ञान, हे ज्ञान खरं आहे का मिथ्या आहे, हे ज्ञान खरं आहे. मग खरं ज्ञान आहे आणि ते अज्ञान कसं आहे, खोटं आहे. अज्ञान कसं आहे, कल्पित आहे. आणि कल्पित ज्ञानाचं सत्य म्हणजे कसं आहे, त्रिकालाबाधित आहे की नाही. मग त्रिकालाबाधित सामान्य चैतन्य त्रिकालाबाधितच आहे, ते तर सत्यच आहे. मग त्याने झाली का निवृत्ती त्या अज्ञानाची. सामान्य चैतन्य अज्ञानाच्या विरोधी नाही. आणि आता तुम्ही काय म्हणता, मी ब्रह्म आहे ज्ञान कोणतं आहे, सत्य आहे. सत्य म्हणजे सामान्य आहे, सत्य म्हणजे कसं आहे, लक्षात आलं ना, सत्य आहे. मग ते सत्य म्हणजे त्रिकाला बाधित आहे. आणि मूळचं जे ब्रह्म आहे ते सुद्धा काय होतं, त्रिकाला बाधित होतं. सामान्य रूपाने ज्ञान होतं ते कसं होतं, सामान्य चैतन्य कसं होतं, त्रिकाला बाधितच होतं ना. मग त्यांनी झाली की त्या अज्ञानाची निवृत्ती. आणि मी ब्रह्म आहे या ज्ञानाने काय झाली, अज्ञानाची निवृत्ती. बघा आता नेहमी चिंतन करता ते काय अवघड आहे असं नाही, पण तुम्ही थोडे एकाग्र व्हा. आता मी म्हटल्यावर तुम्ही म्हणा हा हो बरोबर आहे की नाही. मी ब्रह्म आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन निधी भ्रम. याचा अर्थ अहम ब्रह्मास्मी ज्ञान तुकाराम महाराजांना काय वाटतं, भ्रमातलं वाटतं आहे की नाही. भ्रमातलं वाटतं म्हणजे काय वाटतं, कल्पित वाटतं. कल्पित वाटतं का सत्य वाटतं, तुकाराम महाराजांना कल्पित वाटतं का कल्पितच ठरलं पाहिजे, कल्पितच ठरलं पाहिजे. कल्पित ठरल्याशिवाय त्या अज्ञानाचा नाश होणार नाही. कारण अज्ञानही काय आहे, कल्पितच आहे की नाही. स्वप्नामध्ये जेव्हा ताण लागते त्यावेळेला आपल्याला जागृतीतला उशाचा तांब्या उपयोगाला पडतोच की नाही. म्हणूनच आपण उशाला भरून ठेवतो की नाही, का तेव्हा काही उपयोग होत नाही, त्याचा काही उपयोग होत नाही. कारण स्वप्नातली ताण प्रातिभाषिक आहे आणि तिच्या सत्तेतलाच काय पाहिजे, पाणी पाहिजे आहे की नाही. तसं हे अज्ञान जर कल्पित असेल तर त्याचं निवर्तक, त्याचं निवृत्ती करणारं ज्ञान सुद्धा काय पाहिजे, कल्पित. त्यासाठी आता मी सांगतो, तुम्ही म्हणाल हे तर आम्हाला माहीतच आहे,
समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो, आहे की नाही. मग समान सत्ता म्हणजे जर जी अज्ञानाची सत्ता आहे तीच ज्ञानाची सत्ता लागेल की नाही, तरच अज्ञानाचा ते काय करील, बाध करील किंवा अज्ञानाची निवृत्ती करील. घाबरायचं कारण नाही. आपल्याला वाटतं मी ब्रह्मन, या ज्ञानाला कसं काय असं हे म्हणायचं, काय कल्पित कसं काय म्हणायचं. मग थोडं धाडस करावंच लागेल, कारण जसं गणित आहे पुढं समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो. मग या ठिकाणी या ज्ञानाची सत्ता, मी ब्रह्म आहे या ज्ञानाची सत्ता, ज्ञानरूप ब्रह्माची सत्ता कोणती आहे, त्रिकाला बाधित, बरोबर, ते सत्य आहे. ज्ञानरूप ब्रह्म हे काय, सत्यतू 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 विठ्ठला, त्रिकाला बाधित आहे. पण त्याचं जीवाला होणारं जे मी ब्रह्म आहे असं होणारं ज्ञान हे काय आहे, मिथ्या आहे. आणि ते काय करतं, अज्ञानाचं निवर्तक आहे. म्हणजे लक्षात आलं ना. मग मी ब्रह्म आहे हे ज्ञान कसं आहे, कल्पित आहे. आणि त्या कल्पित ज्ञानानेच काय होते, कल्पित असणाऱ्या अज्ञानाची निवृत्ती होते. आणि मग ते अज्ञान काय करतं, आपण परवा चिंतन केलं होतं, ते आपलं ते ज्ञान काय करतं, अहम ब्रह्मास्मी ज्ञान, तर ते वृत्ती ज्ञान आहे की नाही. वृत्ती ज्ञान काय करतं, अज्ञानाची निवृत्ती करतं आणि ते त्या ठिकाणी बसून राहतं, आहे की नाही. ते सुद्धा काय होतं, जसा मुकदम दिवसभर काम करून त्या मजुरांना जायला परवानगी देतो आणि तो जसा त्या ठिकाणी मुक्कामाला राहतो, राहत नाही, त्याप्रमाणे हे जे अहम ब्रह्मास्मी ज्ञान ते काय करतं, अज्ञानाला घालून स्वतःही जातं. आणि मग खाली उर्वरित जे राहिलं ते काय आहे, शुद्ध स्वरूपातील ब्रह्म किंवा आत्मस्थिती, स्वरूपस्थिती, आहे की नाही. मग तिथून पुढे मात्र त्याला काही नाही, काम नाही, झालो पाहिजे रिकामा. त्या अज्ञानाची निवृत्ती करून ते ज्ञानही निवृत्त झालं. आता त्याला काही कर्तव्य राहिलं का, काही ज्ञातव्य जाणायचं राहिलं का, जे जाणायचं ते जाणलं. कर्तव्य राहिलं का, काही कर्तव्यही राहिलं नाही. मग आता तो काय आहे, आता तो अवाच्य ब्रह्म किंवा स्वरूप स्थितीला प्राप्त झाला. पण प्राप्त होण्याच्या पूर्वी जी काही प्रक्रिया आहे आपल्या आत्मस्वरूपाला जाणण्याची, ते सांगतात की अधिष्ठानाचं ज्ञान झालं पाहिजे. आणि अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यापासून कल्पित पदार्थाची निवृत्ती होत नाही. परंतु अधिष्ठान सर्वांचं आहे ब्रह्मचैतन्य. पण तुम्हाला सांगितलं की तुम्ही अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आहात, तत्वमसी असं सांगितलं. काय झालं, काहीच झालं नाही, आहे की नाही. काहीच झालं नाही. तत्वम अशी, तत् म्हणजे काय आणि तोम म्हणजे काय, आहे की नाही. तोम याच्यातून दोन भाग झाले की नाही. तत् म्हणजे ते आणि तोम म्हणजे तू. दोघांची कल्पना केली का, एक आहे, दोघांची कल्पना केली. आणि पुन्हा काय सांगितलं, अशी म्हणजे ते जे आहे तेच तू आहे, तू जे आहे तेच ते, अशी या पदाने दोघांचं पुन्हा काय सांगितलं, ऐक्य. पण ऐक्य सांगण्यासाठी दोन पद वापरली की नाही, तत् आणि तोम. मग आता एकच पदार्थ आहे आणि दोन कशासाठी, कसे काय केले, तर दोघांची तुम्हाला एक कसं आहे हे कळण्यासाठी त्याचं एकाचे दोन कशामुळे झाले हे सांगितलं. कशामुळे झाले, उपाधीमुळे झाले. तत्पदाचं वेगळं का झालं, तर त्या ब्रह्माला माया उपाधी लागली. आणि तोमपद कशामुळे झालं, तर तोमपद त्याच चैतन्याला तोमपद म्हणजे अविद्येची काय लागली, उपाधी लागली. त्यामुळे ते दोन काय झाले, वेगळे. पण दोन्ही काय सांगितलं, उपाधी, नाही की नाही. उपाधी म्हटलं की घटाकाश मठाकाश असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते घटाकाश म्हटलं तर मूळ जे आकाशाचं ज्ञान करून देतं का नाही. म्हणजे घट जो आहे तो घट काय करतो, वेगळा राहतो आणि घटाच्या आत असणाऱ्या आकाशाचं काय करून देतो, ज्ञान. तसंच या ठिकाणी उपाधीची कल्पना केली. अविद्या ही काय आहे, उपाधी, ती वेगळी राहणार आणि साक्षी चैतन्याचं ज्ञान करून देणार. आणि पुन्हा माया उपाधी वेगळी राहणार आणि ती ब्रह्मचैतन्याचं ज्ञान करून देणार. मग दोन्ही उपाधीचा बाद केल्यावर खाली राहील ते काय, उर्वरित राहिलेलं एकच चैतन्य. आणि तुम्हाला मग काय ज्ञान होणार, त्याचं लक्ष्यार्थाने मीच ब्रह्म आहे असं ज्ञान होणार. वाच्यार्थाने दोघांच्या मध्ये काय आहे, भेद आहे, कारण दोघांच्या उपाधी वेगळे आहेत. पण जर दोन उपाधीचा परित्याग केला तर लक्ष्यार्थाने जे ब्रह्म तेच आत्मा आणि आत्माच ब्रह्म, साक्षी चैतन्य ब्रह्मरूप आहे. हे सांगण्यासाठी तुम्हाला तत्वम पदार्थ शोधन करावं लागतं की नाही, आहे की नाही. तत् आणि तोम पदाचा वाच्यार्थ काय आणि लक्ष्यार्थ काय, वाच्यार्थाचा परित्याग करून लक्ष्यार्थाचं ग्रहण करणं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतील की नाही. ही पद्धती, आणि ही पद्धती जर तुम्हाला एकदम सांगितलं असतं तत्वमसी तर काय कळलं असतं, आहे की नाही. म्हणून शास्त्रकारांची ही दया आहे. पण आपल्याला काय वाटतं, त्या दोघांमध्ये भेद सांगितला आणि आता पुढे अभेद सांगायला लागले. दोन उपाधी, अविद्या उपाधी कशी परिचिन्न आहे की नाही. आणि जीवाची उपाधी, जीव अल्पज्ञ अल्पशक्तिमान, ईश्वर सर्वज्ञ सर्वशक्तिमान, याची आहे मलिन सत्वात्मक अविद्या उपाधी जीवाची, आणि ईश्वराची आहे शिद्व सत्वात्मक माया. आणि त्याच्या ठिकाणी हा तो आहे सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान, आणि हा आहे अल्पज्ञ अल्प शक्तिमान, परिचिन्न सुखी दुःखी, आहे की नाही. आणि त्या जीवाचं ईश्वराचे ऐक्य कसं होईल अशी शंका
आपल्याला येते. आणि मग शंका आल्यानंतर त्याद्वारा हे उपाधीचे धर्म आहेत, नाही की नाही, उपहिताचे नाही असं सांगून जेव्हा तुम्हाला उपहित चैतन्याचं ज्ञान होतं तेव्हा जे सच्चिदानंद ब्रह्मचैतन्य आहे ते सच्चिदानंद कुटस्थ आत्मचैतन्य किंवा त्याला प्रत्येक आत्मा किंवा साक्षी चैतन्य आहे. मग आता दोघांचं ऐक्य व्हायला काय हरकत आहे असं कळलं की नाही. मग हे कळण्यासाठी शास्त्रकारांनी दोन सांगितलं. दोन सांगण्यात तात्पर्य का एक सांगण्यासाठी दोन सांगावं लागलं, एक सांगण्यासाठी दोन सांगावं लागलं, म्हणजे ही त्यांची काय आहे दया. पण आपण दयेनं सांगितलं ते समजून न घेता त्यांच्या डोक्यावर पुन्हा हात ठेवायला जातो आणि म्हणून एवढ्या शंका पुन्हा पुन्हा उपस्थित होतात की लगेच तुमचाच नियम बाधित झाला. कल्पित पदार्थाची अधिष्ठानाने निवृत्ती होते हा तुमचा नियम अनिश्चित ठरला. बर, सर्पाने सर्पज्ञाना आपलं रज्जुज्ञानाने सर्प आणि सर्पज्ञानाची दोघांची निवृत्ती होती असं मानलं का एकाची अगोदर निवृत्ती आणि एकाची नंतर निवृत्ती. सर्पाची अगोदर निवृत्ती आणि अव्यवहित उत्तर क्षणी सर्पज्ञानाची निवृत्ती. म्हणजे काहीतरी मध्ये वेळेचं व्यवधान हे मानावंच लागतं. म्हणजे वेळेचं व्यवधान मानलं म्हणजे युगपत उत्पत्ती आणि नाश संभवत नाही. अधिष्ठान आपलं अध्यस्त पदार्थाची युगपत उत्पत्ती आणि अधिष्ठान ज्ञानाने युगपत नाश असं जे तुम्ही म्हणता त्या पदार्थ आणि पदार्थाच्या ज्ञानाचा हा सिद्धांत तुमचा अबाधित राहत नाही. तुमची अनिर्वचनीय ख्याती कोलमडते. हे काय त्यांनी गेले दयेने सांगायला, आपण ठेवला त्यांच्या डोक्यावर हात. पण ते गुरुजी जे आहेत ते तरी ते म्हणतात की जसा साधू विंचवानी काय डंख मारला तरी तो म्हणतो तो त्याचा स्वभाव आहे आणि दयाळूपणा हा माझा स्वभाव आहे. तरी सुद्धा गुरुजी त्याला समजावून सांगतात. अशी जरी त्यांनी एवढा मोठा प्रबल पूर्वपक्ष केला, वास्तविक शंकेला जागा सुद्धा नव्हती. त्यांनी अगोदरच सांगितलं आनंद सत्य प्रकाश, तिथं सगळं झाला होता ना विषय. तरी सुद्धा त्यांनी पुन्हा या ठिकाणी पुन्हा शंका उपस्थित केली. तर ते सांगतात की या ठिकाणी एकच चैतन्य, चैतन्यामध्ये भेद नाही, परंतु चैतन्य कसं अभेद स्वरूप आहे हेच सांगण्यासाठी त्याच्यावर उपाधीची केलेली कल्पना आहे. आणि त्यामुळे एकाच चैतन्याला जेव्हा वेगवेगळ्या उपाधी लागतात तेव्हा त्याला वेगवेगळी नावं येतात. उदाहरणार्थ चैतन्यात घट उपाधी पडली तर त्याला घटोपहित चैतन्य नाव आलं. नंतर त्याला अंतःकरण उपाधी लागली तर अंतःकरणोपहित साक्षी चैतन्य नाव आलं. नंतर त्याला ज्या वेळेला रज्जू उपाधी लागली त्यावेळेला रज्जूपहित चैतन्य असं नाव आलं. ही सर्व एका चैतन्याला उपाधी भेदामुळे येणारी नावं आहेत असं सांगतात. आता अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते हाच सिद्धांत सांगतो. मूळ चैतन्य एकच आहे, त्यात केव्हाही भेद नाही. असे असता रज्जूपहित चैतन्य, अंतःकरणोपहित चैतन्य, घटोपहित चैतन्य असे चैतन्याचे भेद विषय समजून देण्याच्या सोयीकरता रज्जू, अंतःकरण व घट इत्यादी उपाधीमुळे केले जातात. मूळ चैतन्य स्वरूपात भेद नसतो. आता ज्यावेळी रज्जूचे अंतःकरण वृत्तीचे ज्ञान होते त्यावेळी रज्जू व अंतःकरण वृत्ती या चैतन्यात भेद दाखविणाऱ्या उपाधी एका ठिकाणी होतात. म्हणजे रज्जू ज्ञानकाली अंतःकरणाची वृत्ती रज्जू रूपच होते. दोन्ही उपाधी एकत्र झाल्याबरोबर त्याचे अधिष्ठान चैतन्य मूळचे एकच आहे. म्हणून रज्जू ज्ञानकाली जे रज्जूपहित चैतन्य तेच अंतःकरण वृत्तीपहित साक्षी चैतन्य असून तेही ज्ञात आहे. याकरिता रज्जू ज्ञानाने सर्प व त्याचे ज्ञान निवृत्त होते असे म्हणण्यास कोणतीच हरकत नाही, हे सिद्ध झाले. आता बघा एवढा विषय थोडा बारकाईने पहा. त्याचं म्हणणं काय आहे, रज्जूचं ज्ञान झालं की सर्पाची निवृत्ती होणं बरोबर आहे, पण रज्जूचं ज्ञान झालं त्यावेळी अंतःकरणोपहित साक्षी चैतन्याचं ज्ञान झालं नसताना देखील काय झाली, सर्पज्ञानाची निवृत्ती झाली. हे कसं बरोबर आहे ना? शंका लक्षात आली ना? का थोडं सावकाश घ्यायचं, लक्षात येते ना एवढं? ही शंका आहे की नाही त्याची? तर आता तिची निवृत्ती कशी करतात बघा त्या शंकेची. ज्यावेळी रज्जूचे अंतःकरण वृत्तीने ज्ञान होते, आपल्याला समोर रज्जू पडलेला, रज्जूवर पहिल्यांदा सर्प भासला, नंतर दिव्याच्या साह्याने किंवा म्हणजे कोणत्याही प्रकाशाच्या साह्याने ज्यावेळेला रज्जूचं ज्ञान झालं, तर रज्जूचं ज्ञान ज्यावेळेला आपल्याला झालं, रज्जूचे अंतःकरण वृत्तीने ज्ञान होते त्यावेळी रज्जू व अंतःकरण वृत्ती ह्या चैतन्यात भेद दाखविणाऱ्या उपाधी एकच चैतन्य. त्या चैतन्यामध्ये दोन उपाधीची कल्पना केली, एक कोणती, रज्जू उपाधी आणि एक अंतःकरण उपाधी. आता जेव्हा रज्जूचं ज्ञान होतं त्यावेळेला ही अंतःकरण वृत्ती नेत्रेंद्रियाच्या द्वारा त्या रज्जू देशापर्यंत जाते की नाही?
त्या रज्जू देशामध्ये जाते आणि मग त्या रज्जूच्या ठिकाणी असणारं जे अंधकाराचं आवरण होतं ते कोणी दूर केलं? प्रकाशाने. आणि त्याच्या ठिकाणी जे अज्ञानाचं आवरण होतं ते आवरण कोणी दूर केलं? वृत्तीनं. आणि त्या वृत्तीमध्ये असणारा चिदाभास त्याने ती ही रज्जू आहे असं ज्ञान करून दिलं. म्हणजे एकाच चैतन्यामध्ये आपण कोणती रज्जू नावाची उपाधी आणि एक दुसरी कोणती अंतकरण नावाची उपाधी. ज्या वेळेला आपल्याला रज्जूचं ज्ञान होतं तर ही जी अंतकरण उपाधी आहे तर त्या अंतकरणाचा परिणाम म्हणजे अंतकरणाची वृत्ती. अंतकरण के परिणाम को वृत्ती काय आहे म्हणजे अंतकरणाचा परिणाम काय आहे? वृत्ती. ती अंतकरण वृत्ती काय करते? रज्जू देशापर्यंत जाते. म्हणजे ती अंतकरण वृत्ती आणि रज्जू ह्या दोन्ही उपाधी जी आहे त्या दोन्ही उपाधी एक होतात की नाही? जेव्हा रज्जूचं ज्ञान होतं त्यावेळेला अंतकरण आत राहतं का अंतकरणही त्या रज्जू देशापर्यंत जातं? त्या परिणाम होऊन. मग आता त्या दोन्ही उपाधी ज्या आहेत रज्जू आणि अंतकरण. रज्जूचं जेव्हा ज्ञान होतं तेव्हा, जेव्हा ज्ञान झालं नाही तेव्हा अंतकरण अंतकरणाच्या ठिकाणी रज्जू रज्जूच्या ठिकाणी. पण त्या चैतन्याला जेव्हा अंतकरण आपलं त्या रज्जूचं जेव्हा ज्ञान होतं तेव्हा रज्जूच्या ज्ञानकाली ती रज्जू नावाची उपाधी आणि अंतकरण नावाची उपाधी. ती अंतकरणाची उपाधी म्हणजे अंतकरणाचा जेव्हा परिणाम होतो तेव्हा त्याला अंतकरण वृत्ती आणि ती वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारा त्या रज्जू देशापर्यंत जाते. हे सगळं आता मी बोलतो का हे आपण पाहता आहे की नाही? तर आपण त्या देशापर्यंत जेव्हा गेली अंतकरण वृत्ती तेव्हा रज्जू ही एक उपाधी आणि अंतकरण ही एक उपाधी दोन्ही काय झाल्या? एकत्र झाल्या. हे तर मान्य आहे ना? तेच सांगतात आता. ज्यावेळी रज्जूच्या अंतकरण वृत्तीने ज्ञान होते त्यावेळी रज्जू अंतकरण वृत्ती या चैतन्यात भेद दाखवणाऱ्या उपाधी. अगोदर चैतन्याचा उपाधीनं काय केला होता? रज्जूपहित चैतन्य आणि अंतकरण वृत्ती उपहित चैतन्य असं त्याच्यामध्ये काय दाखवला होता? भेद. पण ज्यावेळेला रज्जूचं ज्ञान होतं त्यावेळेला ह्या चैतन्यात भेद दाखवणाऱ्या उपाधी एका ठिकाणी होतात. दोन्ही काय झाल्या? एका त्या रज्जू देशामध्ये आल्या, एकत्र झाल्या. म्हणजे रज्जू ज्ञानकाली अंतकरणाची वृत्ती रज्जू रूपच होते. ज्या वेळेला अंतकरणाची ती रज्जू देशापर्यंत जाते तेव्हा ती रज्जूच्या आकाराची होते की नाही? म्हणजे ती काय होते? रज्जू रूपच होते. म्हणजे अंतकरण वृत्ती जी वेगळी होती चैतन्यात भेद दाखवणारी ती आता काय झाली? रज्जू रूपच झाली. दोन्ही उपाधी एकत्र झाल्याबरोबर त्यांच्या अधिष्ठान चैतन्य मूळचे एकच आहे. आणि मूळचं चैतन्य जर काय होतं? एकच होतं. भेद दाखवला होता तो कोणत्यामुळं? उपाधीमुळं. आता उपाधी तर काय झाल्या? एक. उपाधी काय झाल्या? एक. आणि मूळचं चैतन्य तर एक आहेच आहे की नाही? म्हणून रज्जू ज्ञानकाली जे रज्जूपहित चैतन्य तेच अंतकरणो वृत्त्युपहित साक्षी चैतन्य असून तेही ज्ञात आहेत. आता बघा एवढीच पंक्ती चांगली समजावून घ्यायची. आता ते सांगतात रज्जू ज्ञानकाली जे रज्जूपहित, तुम्हाला जेव्हा रज्जूचं ज्ञान झालं आता दोन्ही उपाधी एकत्र झाल्या की नाही? मग तुम्हाला जे रज्जूपहित चैतन्याचं ज्ञान झालं त्यावेळेला अंतकरण वृत्तीपहित चैतन्याचं ज्ञान झालं की नाही? कारण दोन्ही चैतन्य काय आहे? एकच आहे. आता तुम्ही मागं काय म्हणले होते की रज्जूपहित आपलं रज्जूच्या ज्ञानकाली केवळ रज्जूचं ज्ञान आहे का रज्जूपहित चैतन्याचं ज्ञान आहे? का रज्जूपहित चैतन्याचं ज्ञान असल्यापासून रज्जूचं ज्ञानच होणार नाही? होणार नाही. ठीक आहे ना? मग जे रज्जूपहित चैतन्य आहे तेच काय आता इथं अंतकरण उपहित अंतकरण वृत्त्युपहित चैतन्य. मग तुम्हाला आता तो काय म्हणत होता? तुम्हाला फक्त रज्जूपहित चैतन्याचं ज्ञान आहे, अंतकरण वृत्त्युपहित चैतन्याचं ज्ञान नाही. वास्तविक रज्जू ज्ञानकाली केवळ रज्जूपहित चैतन्याचं ज्ञान आहे का अंतकरण वृत्त्युपहित चैतन्याचं पण ज्ञान आहे? रज्जू ज्ञानकाली का रज्जू अज्ञानकाली? रज्जूचं जेव्हा ज्ञान होतं तेव्हा तुम्हाला रज्जूपहित चैतन्याचं जसं ज्ञान आहे तसं अंतकरण वृत्तीपहित चैतन्याचंही ज्ञान आहे. कारण दोन्ही उपाधी काय झालेले आहे? एकच आहे. आणि दोन्ही उपाधी एक झाल्यावर मूळचं चैतन्य एकच आहे. मग तुम्हाला रज्जूपहित चैतन्याचं जेव्हा ज्ञान होतं तेव्हा अंतकरण वृत्तीपहित चैतन्याचं ज्ञान आहेच का नाही? आहेत. मग जर तुम्हाला अंतकरण वृत्तीपहित चैतन्याचं म्हणजे अधिष्ठान कोण आहे? सर्पज्ञानाचं अधिष्ठान कोण आहे? अंतकरण वृत्तीपहित साक्षी चैतन्य. मग रज्जू ज्ञानकाली तुम्हाला अंतकरण वृत्त्युपहित साक्षी चैतन्याचं ज्ञान आहे का नाही? आहे. मग जर तुम्हाला जर अधिष्ठान तेच अधिष्ठान आहे त्या कोणाचं? सर्प ज्ञानाचं. मग तुम्हाला अधिष्ठानाचं ज्ञान आहे का नाही? मग रज्जू ज्ञानकाली अंतकरण वृत्त्युपहित साक्षी चैतन्याचं ज्ञान असल्यामुळं अधिष्ठानाचं ज्ञान आहेच आहे. मग अधिष्ठानाचं ज्ञान असल्यामुळं रज्जूच्या ज्ञानकाली केवळ सर्प निवृत्त होईल का सर्प ज्ञान पण निवृत्त होईल? कारण अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते आणि कल्पित कोण आहे? सर्पज्ञान. मग त्याची निवृत्ती व्हायला काय हरकत आहे?
मग आमचं जे विधान आहे रज्जूच्या ज्ञानाने सर्प आणि सर्पज्ञान यांची निवृत्ती होते असं म्हणण्याने युगपतच होते की नाही? युगपत होते. युगपत होते असं ज्याच्यात मानले त्याला काय म्हणतात? अनिर्वचनीय ख्याती. मग आमच्या अनिर्वचनीय ख्यातीचा सिद्धांत कोलमडला का तो अकाट्य आहे? अकाट्य आहे की नाही? आणि त्याच्यामध्ये पूर्वोत्तर भाव मानावा लागतो का? अगोदर रज्जू ज्ञानानंतर सर्पाचा नाश आणि नंतर उत्तर क्षणी सर्पज्ञानाचा नाश असं मानण्याची गरज आहे का? नाही. ज्यावेळेला रज्जूचं ज्ञान होतं त्यावेळेला अंतकरण वृत्तीपहित साक्षी चैतन्याचंही ज्ञान असतं. तेच सर्पज्ञानाचं अधिष्ठान आहे आणि त्यामुळं रज्जूपहित चैतन्य आणि अंतकरण वृत्तीपहित चैतन्य ही दोन्ही चैतन्य एकच आहे की नाही? दोन्ही चैतन्य काय आहे? एकच आहे. त्यामुळं रज्जू ज्ञानाने सर्प आणि सर्पज्ञानाची निवृत्ती होते असं आमचं जे विधान आहे ते विधान तंतोतंत बरोबर आहे. त्याच्यामध्ये कोणतेही अनौचित्यता नाही. ठीक आहे ना? अवच्छेदक उपाधी आहे ना इथं एक नाही. अवच्छेद आभासवादाने स्पष्टीकरण चाललंय सगळं. अवच्छेदकच काय? रज्जू कारण अंतकरण वृत्तीमध्ये आभास आहेत ना ज्ञान होताना. आपली हा जो संपूर्ण ग्रंथ आहे आणि पंचदशी या दोन ग्रंथाकडे पाहताना त्यांनी तिथं कुठं अवच्छेदवादाचं थोडं चिंतन दिले. बाकी हे सगळे ग्रंथ कसे आहे? आभासवादाचे. याच्याकडे पाहताना कधी जीव किंवा ईश्वर याचं स्वरूप आलं की त्याच्या ठिकाणी जीव म्हटलं की अंतकरण अधिष्ठान चैतन्य आणि त्याचं पडलेलं प्रतिबिंब अंतकरणामध्ये याला म्हणायचं जीव. अविद्या किंवा अंतकरण उपाधी मानतात. आणि ईश्वर असं जेव्हा म्हणतो तेव्हा केव्हाही माया अधिष्ठान चैतन्याचं मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब याला मिळून ईश्वर म्हणतात. अशा प्रकारचा आभास मानलेला आहे. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या आभासवादाच्या चिंतनाने लागतात. मग आता जर बरं हे जे अंतकरण वृत्तीपहित चैतन्य आहे ते रज्जू ज्ञानकाली ज्ञात आहे का अज्ञात आहे? ज्ञात आहे. जसं रज्जूपहित चैतन्य ज्ञात आहे तसं अंतकरण वृत्तीपहित चैतन्य ज्ञातच आहे. त्याचं अज्ञान आहे नाही. मग जर आपल्याला अंतकरण वृत्तीपहित चैतन्य ज्ञात असेल तर सर्पज्ञानाची निवृत्ती व्हायला काय हरकत आहे? कारण ते त्याचं काय आहे? अधिष्ठान आहे. अंतकरण वृत्तीपहित साक्षी चैतन्य. मग त्यांनी सर्पज्ञानाची निवृत्ती होईल का नाही? आणि रज्जूचं ज्ञान म्हणजेच काय आहे? रज्जूपहित चैतन्याचं ज्ञान म्हणजेच अंतकरण वृत्तीपहित चैतन्याचं ज्ञान आहे. असं जर म्हटलं तर रज्जू ज्ञानाने सर्प व त्याचे ज्ञान निवृत्त होते असे म्हणण्यास कोणतीही हरकत नाही. मग रज्जू ज्ञानाने केवळ सर्पच निवृत्त होतं असं म्हणावं का सर्प आणि सर्पज्ञान निवृत्त होतं असं म्हणावं का? होतच तसं. मग म्हणण्यास काय हरकत आहे? रज्जू ज्ञानाने सर्प आणि सर्पज्ञानाची निवृत्ती होते असं म्हणण्यास कोणतीही हरकत नाही. बघा अंतकरण त्याची विषय देशापर्यंत जाणारी वृत्ती आणि त्या वृत्तीमध्ये असणारा चैतन्याचा आभास या सर्वांचे प्रकाशन करणारा जो चैतन्य मात्र त्यास शास्त्रकार साक्षी असे म्हणतात. आता साक्षी म्हणजे काय? तर पहिल्यांदा अंतकरण आहे की नाही? अंतकरण पुन्हा अंतकरणाची विषय देशापर्यंत जाणारी अंतकरणाची वृत्ती बरोबर ना? आणि अंतकरण त्याची विषय देशापर्यंत जाणारी वृत्ती आणि त्या वृत्तीमध्ये असणारा चैतन्याचा आभास आहे की नाही? जिथं जिथं वृत्ती आहे तिथं तिथं आभास आहे. मग अंतकरण वृत्तीचं अधिष्ठान चैतन्य आणि अंतकरण वृत्ती अधिष्ठान चैतन्याचं अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब बरोबर ना? आभास किंवा प्रतिबिंब. तर ह्याचं असं सांगतात की ह्या अंतकरणाचं प्रकाशन कोण करतं? चैतन्य आहे की नाही? आणि अंतकरणाची वृत्ती जी विषय देशापर्यंत जाते तिचं प्रकाशन कोण करतं? चैतन्य. आणि तिच्यामध्ये असणारा आभास त्याचे प्रकाशन कोण करतं? मूळ चैतन्य ते त्याचं सर्वांचं प्रकाशन करतं. अंतकरण विषय देशापर्यंत जाणारी वृत्ती आणि त्या वृत्तीमध्ये असणारा चैतन्याचा आभास या सर्वांचे प्रकाशन करणारा जो चैतन्य मात्र म्हणजे तो केवळ काय? चैतन्य मात्र म्हणजे चैतन्य स्वरूप किंवा ज्ञान स्वरूप आहे आणि त्याला शास्त्रकार साक्षी असे म्हणतात. नाही रामकृष्ण आभासाला साक्षी कोणीच म्हणत नाही. त्याचं जे अधिष्ठान आहे त्याला साक्षी म्हणतात. आभासाला साक्षी म्हणतात. अंतकरण आहे अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे. प्रतिबिंब ज्याचं आहे
आभास ज्याचा आहे त्याला साक्षी म्हणतात, आभासाला साक्षी म्हणत नाही. आभास ज्याचा आहे त्याला म्हणतात साक्षी. मग आभास त्याचं प्रकाशन करतो म्हणजे आभासाचं अस्तित्व कोणावर अवलंबून आहे? आभासाचं अस्तित्व दोन गोष्टींवर अवलंबून आहे. कोणत्या? वृत्तीवर आणि चैतन्यावर. वृत्ती नसेल तर आभास पडेल कुठं? आहे की नाही? आणि वृत्ती असेल तर चैतन्य नसेल तर आभास पडेल कोणाचा? म्हणून आभास ज्याचा आहे त्याला काय म्हणतात? साक्षी असं म्हणतात. आता साक्षी लक्षात आला ना? साक्षी म्हणजे अंतकरण, बरोबर ना? अंतकरण, अंतकरणाची वृत्ती आणि त्या वृत्तीमध्ये असणारा आभास या सर्वांचं प्रकाशन जो करतो यांचं प्रकाशक चैतन्य, त्या चैतन्याला साक्षी असं म्हणतात. आणि तो नित्य प्रकाशित म्हणजे ज्ञानरूप असतो. समजा तुमची वृत्ती असो किंवा नसो तरी साक्षी आपल्या स्वमहिमेत प्रकाशरूप आहेत, म्हणजे तो नित्य प्रकाशरूप आहे. साक्षी काय आहे? नित्य समजा तुम्ही त्याला साक्षीचा व्यवहार, साक्षी असं का म्हणतात त्या चैतन्याला? तर पुढं वृत्ती आहे तिचं प्रकाशन करतो, आहे की नाही? चिदाभास आहे त्याचं प्रकाशन करतो म्हणून त्याला साक्षी नाव आलं. वास्तविक अंतकरण वृत्ती असो किंवा नसो तरी साक्षी हा नित्य ज्ञान स्वरूप आहेच आहे. परंतु त्याला साक्षी नाव काय येतं? तर वृत्ती वगैरे ह्या उपाधी जेव्हा समोर येतात, आहे की नाही, आणि त्यांचं प्रकाशन करतो म्हणून त्या प्रकाश्य वृत्ती वगैरे चिदाभास यांच्या सापेक्ष त्याला काय म्हणावं लागतं? साक्षी. जर साक्ष पदार्थच नसतील तर त्याला साक्षी कोणाचा म्हणायचं? माऊली म्हणतात काय? साक्षी होऊन ठाके येरी गोठी कायची. खरा तो साक्षी आहे का नित्य ज्ञान स्वरूप आहे? नित्य प्रकाश स्वरूप आहे. नित्य प्रकाश स्वरूप आहे म्हणून त्याला साक्षी का नाव आलं? अहो तुमचं हे अंतकरण वगैरे आहे ना, अंतकरण वृत्ती आहे ना, यांचं प्रकाशन होतं म्हणून आम्ही त्याला नाव काय दिलं? साक्षी. नाहीतर आम्ही त्याला काय म्हटलं असतो? ब्रह्मच म्हटलं असतो, आहे की नाही? हे पदार्थ समोर आहे म्हणून त्याला नाव काय आलं? उपाधीमुळे त्याला नाव काय आलं? साक्षी. अंतकरण उपाधीमुळे नाव त्याला साक्षी आलं. अन्यथा आम्ही त्याला काय म्हटलं असतो? ब्रह्मच आहे. आम्ही त्याला ब्रह्म केलंच असतं का तो ब्रह्म होतात? का तो ब्रह्म आहेच? अंतकरण त्याची विषय देशापर्यंत जाणारी वृत्ती आणि त्या वृत्तीमध्ये असणारा चैतन्याचा आभास या सर्वांचे प्रकाशन करणारा जो चैतन्य मात्र त्यास साक्षी असे म्हणतात. आणि तो नित्य प्रकाशित म्हणजे ज्ञानरूप असतो. याचे विवेचन पंचदशी ग्रंथात कूटस्थ दीपामध्ये विद्यारण्य स्वामींनी चांगले केले आहे. आता हाच विषय आपल्याला कळायला अवघड जातो, परंतु कूटस्थ दीप हे पंचदशीतलं सर्वात अवघड प्रकरण आहे, म्हणजे समजण्याला थोडंसं कठीण प्रकरण आहे. परंतु यांनी थोडक्यामध्ये त्याचं दिले. इथं कूटस्थ दीपामध्ये जे काही विद्यारण्य स्वामींनी सांगितलं ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. कसं बघा, ते असे अंतकरणात आत्म्याचे म्हणजे साक्षीचे प्रतिबिंब होते त्यासच आभास म्हणतात. आता अंतकरण आहे, अंतकरण अधिष्ठान चैतन्य म्हणजे साक्षी चैतन्य, आणि त्या साक्षी चैतन्याचा अंतकरणामध्ये आभास किंवा प्रतिबिंब होतं त्याला काय म्हणतात? म्हणजे अंतकरणामध्ये जे प्रतिबिंब होतं त्याला काय म्हणतात? आभास. हे आत्मा आनंदरूप कसा आहे याचे उत्तर सांगते वेळी या तरंगाचे प्रारंभी सांगितलेच आहे. आत्मा आनंदरूप कसा आहे? परमप्रीतीचा विषय कोण आहे? झालं ना. आत्मा आनंदरूप का? तर परमप्रीतीचा विषय आहे म्हणून परमप्रीती विषयत्वात आनंद रूपा हा ही गोष्ट सांगितली. त्या आभासासहित अंतकरणास प्रमाता म्हणतात. आता एक एक गोष्ट सांगतात. पहिल्यांदा अंतकरण, आहे की नाही? अंतकरण अधिष्ठान चैतन्य आणि त्याचा पडलेला आभास किंवा प्रतिबिंब, त्या आभासासहित अंतकरणास प्रमाता म्हणतात. म्हणजे एक म्हणजे अंतकरण आहे आणि अंतकरणात पडलेला आभास, त्या आभासासहित अंतकरणाला काय म्हणतात? प्रमाता. त्याला दुसरं नाव काय देता येईल? हा त्याच्यापेक्षा जवळचं नाव आभासासहित अंतकरण. केवळ अंतकरण आणि आभासासहित अंतकरण. म्हणजे आभासासहित अंतकरण म्हणजे काय काय आले त्याच्यामध्ये? किती? तिन्ही पण आले. मग त्याला दुसरं नाव काय आहे? आताच सांगितलं, जीव आहे की नाही? त्याला दुसरं नाव काय आहे? जीव आहे असं म्हणतात. त्याला आभासासहित अंतकरणाला या ठिकाणी काय आहे? प्रमाता अशी पंचदशीमध्ये संज्ञा दिलेली आहे. लक्षात आलं ना? प्रमाता, प्रमाता म्हणजे काय? जीव. प्रमाता शब्दाने जीव घ्यायचा. आभासासहित जे अंतकरण आहे त्याला काय म्हणतात? प्रमाता किंवा जीव अशी संज्ञा आहे. त्या आभासासहित अंतकरणाची वृत्ती इंद्रियद्वारा बाहेर निघून घटादी विषयापर्यंत जाते त्या अंतकरण वृत्तीस प्रमाण म्हणतात.
अंतःकरण म्हणजे आतच आहे नाही का. अंतःकरण म्हणजे आतलं ज्ञानाचं साधन, करण म्हणजे साधन, आतमध्ये असणारं ज्ञानाचं साधन. त्याच्यामध्ये आभास आहेच आहे. मग आभासासहित अंतःकरणाला काय नाव आलं? प्रमाता. आता दुसरं नाव काय सांगतात? प्रमाण. प्रमाण कशाला म्हणतात? आभासासहित अंतःकरणाची वृत्ती. आता हा आभास अंतःकरणात आहे, परंतु त्याच आभासासहित असणारी अंतःकरणाची वृत्ती म्हणजे त्या अंतःकरणाचा होणारा परिणाम, आणि तो बाहेर निघून घटादी विषयापर्यंत जाते. ती अंतःकरणाची वृत्ती नेत्रादी इंद्रियाद्वारा, नेत्रा आदी म्हणजे त्वगिंद्रिय, नेत्र, घ्राणेंद्रिय याच्याद्वारा बाहेर त्या विषयांपर्यंत जाते, आणि त्या अंतःकरण वृत्तीस प्रमाण म्हणतात. म्हणजे अंतःकरणासहित, आभासासहित अंतःकरण असेल तर त्याला प्रमाता म्हणायचं, आणि आभासासहित अंतःकरण वृत्ती असेल म्हणजे अंतःकरणाचा परिणाम रूप असणारी वृत्ती जेव्हा त्या विषयांपर्यंत, विषय देशापर्यंत जाते, त्यावेळेला त्याला नाव काय येतं? प्रमाण. त्या प्रमाणामध्ये आभास असतो का? आभासासहित अंतःकरण वृत्तीलाच काय म्हणतात? प्रमाण असं म्हणतात. म्हणजे त्याच्या आभास असतोच ना त्याच्यामध्ये. मग केवळ अंतःकरण आणि आभास असतील तर त्याला काय म्हणतात? प्रमाता. अंतःकरण वृत्ती आणि आभास असतील तर त्याला काय म्हणतात? प्रमाण. आभासासहित अंतःकरणाची वृत्ती इंद्रियद्वारा निघून घटादी विषयांपर्यंत जाते, त्या अंतःकरण वृत्तीस प्रमाण म्हणतात. आता त्या प्रमाणाने घटादी पदार्थांचे ज्ञान होते, त्या घटादी विषयास प्रमेय म्हणतात. आता काय होतं? ती अंतःकरण वृत्ती घटादी देशापर्यंत गेली का ती कशाचं ज्ञान करून देते? घटाचं ज्ञान करून देते. कशाचं ज्ञान करून देते? घटात. मग विषय कोणाला करते? घटाला. म्हणून त्याला काय म्हणायचं? प्रमेय. म्हणजे घट काय झाला? प्रमेय. अंतःकरण वृत्ती काय झाली? आभासासहित अंतःकरण वृत्ती प्रमाण, आणि आभासासहित मूळचा असणारा अंतःकरण काय झालं? प्रमाता. आहे की नाही? प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय. त्या प्रमाणाने घटादी पदार्थांचे ज्ञान होते. प्रमाण म्हणजे कोणी? अंतःकरण वृत्ती, आणि त्या अंतःकरण वृत्तीच्या द्वारा ज्ञान कशाचं होतं? घटादी पदार्थांचं. मग त्या पदार्थांना काय म्हणायचं? प्रमात्याला प्रमाणाच्या द्वारा प्रमेयाचं ज्ञान झालं, म्हणून ते घटादी काय ठरले? प्रमेय. ठीक आहे ना? काय विचारायचे का? त्या प्रमाणाने घटादी पदार्थाचे ज्ञान होते, त्या घटादी विषयास प्रमेय म्हणतात. जेव्हा साभास अंतःकरण वृत्ती घटाधिकास व्यापते, तेव्हा प्रथम घट आहे एवढेच ज्ञान होते. नंतर ते घट ज्ञान प्रमात्यापर्यंत येऊन पोचले म्हणजे मी घट जाणला असे ज्ञान होते. इथं बघा, आता ही प्रक्रिया सांगतात. जेव्हा साभास अंतःकरण वृत्ती घटाधिकास व्यापते म्हणजे काय होतं? आभासासहित अंतःकरणाची वृत्ती घटापर्यंत जाते. घटाला व्यापते म्हणजे घटाच्या आकाराची होते. घटाच्या आकाराची होते म्हणजे घटावर अगोदर असणारं, घटाच्या आकाराची केव्हा होईल? अगोदर घटावर आवरण आहे की नाही? आणि ते कोणाचं आवरण आहे? अज्ञानाचं आवरण. त्या अज्ञानाचं घटाकार होते, याचाच अर्थ घटावरील अज्ञानाचा काय करते? आवरणाचा भंग करते. आहे की नाही? आणि ती घटाकार होते. जेव्हा साभास अंतःकरण वृत्ती घटाधिकास व्यापते, तेव्हा प्रथम घट आहे एवढेच ज्ञान होते. घटाधिकाला घटाकार होते म्हणजे हा घट, अयम घटा हा, एवढंच ज्ञान होतं. पहिल्यांदा जेव्हा अंतःकरणाची वृत्ती घट देशापर्यंत जाते आणि घटाच्या आकाराची होते, कोणती? साभास अंतःकरण वृत्ती. आहे की नाही? त्यावेळेला त्याला काय होतं? ज्ञान फक्त अयम घटा, हा घट आहे एवढंच ज्ञान होतं. नंतर ते घट ज्ञान प्रमात्यापर्यंत येऊन पोचले म्हणजे मी घट जाणला असे ज्ञान होते. आणि ते एकदा हा घट आहे हे ज्ञान पुन्हा कुठं पोहोचलं पाहिजे? प्रमाणाच्या द्वारा प्रमेयाचं झालेलं ज्ञान ते कुठपर्यंत पोहोचलं पाहिजे? पुन्हा प्रमात्यापर्यंत, म्हणजे साभास अंतःकरणापर्यंत. बरोबर ना? साभास अंतःकरणापर्यंत पोहोचलं की त्यावेळेला तो काय म्हणतो? घटम अहम जानामी. हा घट आहे याचं त्याला, हा घट आहे याचं मला ज्ञान झालं, किंवा हा घट आहे हे मी जाणतो. मी घट जाणला. या वाक्यात मी शब्दाचा अर्थ ज्ञाता, घट ज्ञेय आणि त्याचे ज्ञान या त्रिपुटीचे प्रकाशन होते. मी घट जाणला. मी घट जाणला म्हणजे याचा अर्थ अगोदर कोण आहे? ज्ञाता, किंवा तिकडे वर त्याला काय म्हटलं होतं? प्रमाता. तर या प्रमात्याचं घट जाणला याच्यामध्ये ज्ञाता म्हणजे अंतःकरण. आहे की नाही? ज्ञाता म्हणजे कोण आहे? अंतःकरण उपाधी लागली की तो काय होतो? ज्ञाता. अंतःकरण वृत्ती उपाधी लागली की तो काय होतो? ज्ञान. आहे की नाही? आणि त्याच्या विषयाला काय म्हणतात? ज्ञेय. बरोबर ना? असंच आहे ना? मग आता या ठिकाणी
ज्यावेळेला वृत्ती घटाकार झाली त्यावेळेला तिच्यामध्ये चिदाभास आहे की नाही? अंतःकरण वृत्ती घटादेशापर्यंत जाते तेव्हा त्याच्यात चिदाभास आहे की नाही? आणि ज्यावेळेला अंतःकरण आपल्या बाहेर गेलं नाही तेव्हाही त्याच्यामध्ये चिदाभास आहेच आहे. बरोबर ना? तिन्ही ठिकाणी चिदाभास आहेच आहे. परंतु ज्या वेळेला तो घट जाणला तर घटोपही चैतन्य आहेत की नाही? हा, घट ज्याच्यात उपाधी झाला तिथं चैतन्य आहेत. अंतःकरण वृत्ती उपहित चैतन्य आहेत आणि अंतःकरण उपहित चैतन्यही आहेत. मग ह्या चैतन्य कुठं होतं? या तिन्हीपैकी ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय. बरोबर ना? ज्ञाता कोण आहे? अंतःकरण उपाधिक साभास अंतःकरण हे काय आहे? प्रमाता आहे की नाही? मग त्याच्या ठिकाणी त्याचं प्रकाशन कोणी केलं? साक्षीने केलं. आणि अंतःकरण वृत्तीचं प्रकाशन कोणी केलं? आणि ते घटाचं प्रकाशन कोणी केलं? साक्षीनेच केलं. सगळ्यांचं प्रकाशन कोणी केलं? साक्षीने. म्हणजे चैतन्याने सर्वांचं प्रकाशन केलं. आणि ते चैतन्य कसं आहे? मूळचं नित्य प्रकाशरूप आहे की नाही? जर त्याला ते नित्य प्रकाशरूप असणाऱ्या चैतन्याला साक्षी हे नाव कशामुळे आलं? उपाधीमुळे आलं. कोणत्या उपाधीमुळं? अंतःकरण. केवळ अंतःकरण उपाधीमुळे आलं का घट उपाधीमुळे पण आलं? का घटज्ञान घटमहम जानामि का त्या घट जो जाणला त्याच्यामुळे पण आलं? सगळ्यामुळे आलं. घटाचे प्रकाशन कोणी केलं? चैतन्याने. अंतःकरण वृत्तीचं प्रकाशन कोणी केलं? अंतःकरण वृत्तीमध्ये असणाऱ्या चिदाभासाचं प्रकाशन कोणी केलं? सगळं चैतन्यानेच केलं. आता हे सांगतात हा कोणतं? हा, सामान्य चैतन्य. कोणतं चैतन्य इथं? सामान्य चैतन्य. या ठिकाणी मी घट त्याच आहे. अयम हा घट आहे हे जे झालेलं ज्ञान ते विशेष ज्ञान आहे. इथं ते सांगायचं नाही. म्हणजे विशेष ज्ञानाचं अधिष्ठान रूपाने असणाऱ्या चैतन्यानेच प्रकाशन केलं हे सांगायचं. इथं एवढंच सांगायचं की सामान्य चैतन्य हे नित्य ज्ञान स्वरूप आहे, प्रकाश रूप आहे. परंतु ते प्रकाश रूप असल्यामुळेच विशेष भावाने त्याचं प्रकाशन होतं. हा घट आहे हे विशेष ज्ञान आहे. हा, हे सुद्धा काय? विशेषच ज्ञान आहे ना. अहम घटम जानामी हे विशेष ज्ञान आहे. या नैयायिकांनी ज्याप्रमाणे त्याला दोन ज्ञान सांगितले, एक काय व्यवसाय ज्ञान आणि एक अनुव्यवसाय ज्ञान. तो विषय इथं वेदांताचं तशी प्रक्रिया नाही. त्यांनी सांगितलं की हा घट आहे हे ज्ञान झालेलं न्यायशास्त्रामध्ये. त्यांनी सांगितलं अयम घटा हे झालेलं ज्ञान कोणतं आहे? व्यवसाय ज्ञान आहे. आणि पुन्हा ते घटम अहम जानामी याला अनुव्यवसाय ज्ञान असं म्हणतात. म्हणजे घटज्ञान वेगळं, ती दोन ज्ञान मानतात, एक व्यवसाय ज्ञान आणि एक अनुव्यवसाय ज्ञान. तसं वेदांताची प्रक्रिया नाही. फक्त इथे एवढंच समजावून देतात, लक्षात घ्या. बाकी ते व्यवसाय ज्ञान अनुव्यवसाय ज्ञान काढून टाका, त्याचा काही संबंध घेऊ नका. आपल्याला हेच ज्ञान लवकर होईना, है की नाही? तर तर इथे एवढंच सांगतात काय? हा, नंतर ते ज्ञान परमात्म्यापर्यंत येऊन पोचले. मग मी घट जाणला असे ज्ञान होते. मी घट जाणला या वाक्यात, बरोबर आहे ना? मी घट जाणला हे वाक्य आहे. आणि या वाक्यात मी शब्दाचा अर्थ ज्ञाता. मी म्हणजे कोण झाला? ज्ञाता. म्हणजे कोण? अंतःकरणो साभास अंतःकरण, ऐक नाही, हा झाला ज्ञाता. आणि घट ज्ञेय, ज्ञानाचा विषय आणि त्याचे घटाचे झालेले ज्ञान. या त्रिपुटी झाली का नाही? ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय. या सगळ्या त्रिपुटीचं प्रकाशन कोणी केलं? साक्षी चैतन्याने केलं. त्रिपुटीचे प्रकाशन होते. म्हणजे ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय हे तिन्ही जाणली जातात. म्हणजे सामान्य चैतन्य त्याचं काय आहे? प्रकाशक. साक्षी चैतन्य त्याचं प्रकाशक आहे. हे बरं. त्रिपुटीचं प्रकाशन कोण करतो? साक्षी. हा, काय हरकत? मग सामान्य चैतन्य, साक्षी आता सामान्य चैतन्य रूपच आहे, आहे की नाही? काय त्याने प्रकाशन केलं का म्हणतं? इथं प्रकाशनाचा व्यवहार झाला ना, ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय. म्हणजे त्रिपुटीचं प्रकाशन कोणी केलं? जर साक्षी त्याचा अधिष्ठान नसता तर त्याच्यामध्ये आभास कोणाचा झाला असता? अंतःकरण वृत्तीमध्ये तरी कसा झाला असता? जर सामान्य चैतन्य अधिष्ठानच नसतं तर घट कसं कुठं तुम्हाला भासला असता?
घट पण भासला नसता. अंतकरण आपलं साक्षी चैतन्य नसतं तर प्रमाता किंवा ज्ञाता तरी तुम्हाला कुठं दिसला असता. याचा अर्थ सगळ्या त्रिपुटीचं प्रकाशन करणारं सामान्य चैतन्य हे त्या ठिकाणी अनुस्यूत आहे किंवा मानलंच पाहिजे. त्याच्याशिवाय दुसरी काही गतीच नाही. कारण हा सगळा व्यवहार घटम अहम जानामी अयम घटा हा सगळा व्यवहार काय आहे? ज्ञानाचा व्यवहार आहे. जर खाली ज्ञानाचं अधिष्ठानच नसतं तर त्या ठिकाणी हा व्यवहार तरी झाला असता का? अंतकरणामध्ये आभास नसता तर पुढचा व्यवहार झाला असता का? अंतकरण वृत्तीमध्ये आभास नसता तर झाला असता का? आणि घटालाही अधिष्ठान जर चैतन्य नसतं तर घट तरी त्या ठिकाणी स्फुरला असता का आपल्याला? घटाचं सुद्धा ज्ञान झालं नसतं. म्हणून सामान्य चैतन्य सर्वांचं काय आहे? प्रकाशक आहे. आता त्यांचं प्रकाशन करता असं म्हणतो तेव्हा त्याला नाव काय येतं? त्याच्या सापेक्ष साक्षी असं नाव येतं. वास्तविक ते काय आहे? सामान्य चैतन्यच आहे. ते त्याला काय म्हणतो आपण? ब्रह्म चैतन्यच आहे, दुसरं काही नाही. ठीक आहे ना? का दुसरं काय म्हणायचं? झालं 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 विशेष भाव उपाधीशिवाय ते विशेष भावाला प्राप्त झालंच नसतं ना. परंतु त्या विशेष भावाला जे प्राप्त झालं ते साक्षी चैतन्य आहे का जे विशेष भावाला प्राप्त झालं ते साक्षी चैतन्य आहे? विशेष भावाला प्राप्त झालं म्हणजे त्याला काय म्हणतात? सामान्य चैतन्य विशेष भावाला येणं त्याला नाव काय येतं? नाही, सामान्य चैतन्य विशेष भावाला प्राप्त झालं की त्याला नाव येतं चिदाभास. बरोबर ना बंडा महाराज? त्याला काय नाव येतं? चिदाभास. मग चिदाभास साक्षी आहे का चिदाभास ज्याचा येतो साक्षी आहे? तो साक्षी आहे. त्यामुळे विशेष भावाला प्राप्त झालं की त्याला नाव काय येतं? चिदाभास असं नाव येतं. मायेमध्ये विशेष भावाला प्राप्त झालं त्याला नाव काय आहे? चिदाभास. मायेमध्ये पडलेल्या चिदाभासाला काय म्हणतात? ईश्वर. आणि अंतःकरणामध्ये पडलेल्या चिदाभासाला काय म्हणतात? जीव. ऐकले म्हणे हा कोणतं? हा हा बरोबर. हो हो काय? हा बरोबर ना. मग हे झालेलं ज्ञानही विशेषच आहे ना. नाही 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 असं नाही. त्याचं प्रकाशक आहे ते. फक्त प्रकाशक आहे म्हणजे अधिष्ठान आहे. म्हणजे त्या अधिष्ठानावर हे जे ज्ञाता ज्ञान आणि ने प्रमाता प्रमाण आणि प्रमे ध्याता ध्यान आणि धे जे जे काही त्रिपुटी असेल ती सगळी त्रिपुटी त्याच्यावर भाषित होणारी आहे. सगळी त्रिपुटी त्याच्यावर कल्पित आहे. आणि त्रिपुटीचं जे अधिष्ठान आहे ते सामान्य चैतन्य आहे. या ठिकाणी हे जे झालेलं ज्ञान आहे हे ज्ञान जर समजा तुम्ही मी घट जाणला हे ज्ञान कोणाला झालं? अंतकरणाला झालं ना. घटम अहम जानन ते ज्ञान विशेषच आहे. त्या विशेष ज्ञानाचं प्रकाशन करणारं जे सामान्य ज्ञान आहे कारण त्याच्या वाचून होत नाही. ते काही करीत नाही पण त्याच्या वाचून काही होत नाही. ते कोणतं चैतन्य आहे? सामान्य चैतन्य. आणि जेव्हा विशेष भावाला आलं तेव्हा त्याच वेळेला त्याने अयम घटा ज्ञान करून दिलं ना. त्यामुळे ते ज्ञान विशेषच ज्ञान आहे. प्रकाशन केलं, दुसरं काहीच केलं नाही. सामान्य चैतन्य खरं तर ते कसं आहे? अव्यवहार्य चैतन्य आहे. त्या ठिकाणी काय त्या अव्यवहार्य चैतन्याचं ज्ञान करून देण्यासाठी ही तुम्हाला काय फक्त प्रक्रिया आहे. ज्ञान त्रिपुटीच्या द्वारा ज्ञान सगळी ज्ञान जे त्रिपुटीत होणारी ज्ञान म्हणजे एक अंतकरण वृत्ती आणि तो ज्ञेय पदार्थ. त्या ज्ञेय पदार्थासंबंधाने होणारं ज्ञान. तर हे ज्ञान काय? विशेषच ज्ञान आहे. हे घट आहे हे ज्ञान कोणतं आहे? विशेषच ज्ञान आहे. ते सामान्य चैतन्याला होतं असं म्हणायचं नाही. सामान्य चैतन्या वाचून होत नाही परंतु सामान्य चैतन्याला होतं असं नाही. मग काय करतं? सामान्य चैतन्य वाचून होत नाही म्हणून आम्ही त्याला काय म्हणतो? ते त्याचं प्रकाशन करणार आहे एवढाच त्याचा अर्थ. दुसरं काय म्हणायचं का? म्हणजे हे अयम घटा हे झालेलं ज्ञान सामान्य चैतन्याने प्रकाशित केलं म्हणून ते काय आहे? सामान्य ज्ञान आहे असा मात्र त्याचा अर्थ नाही. त्याचा अर्थ असा की ते ज्ञान विशेषच आहे. परंतु ते विशेष ज्ञानाला अधिष्ठान कोण आहे? सामान्य चैतन्य. म्हणून आम्ही म्हणतो का सामान्य चैतन्यच त्याचं सर्व या त्रिपुटीचं काय आहे? प्रकाशन करणं. कारण सामान्य चैतन्यच ज्यावेळेला अंतकरणावर आरूढ होतं तेव्हा प्रमाता होतं. जेव्हा अंतकरण वृत्तीवर आरूढ होतं तेव्हा त्याला काय म्हणतात? प्रमाण चैतन्य आहे की नाही? ते प्रमाण चैतन्य होतं. आणि जेव्हा ती वृत्ती त्या पदार्थाचा आकार धारण करते त्यावेळेला त्याला काय म्हणतात? प्रमेय चैतन्य असं म्हणतात. आहे की नाही? म्हणजे एका चैतन्याला उपाधी भेदामुळं
वेगवेगळी नावं येतात. वास्तविक चैतन्य एकच आहे आणि ते जे एक चैतन्य आहे मूळचं त्याला आम्ही म्हणतो सामान्य चैतन्य. ते सामान्य चैतन्य आहे आणि ते सामान्य चैतन्य स्वतः काही करीत नाही किंवा करीत नाही. काही दुसऱ्या अध्यायातला श्लोक आहे ना, हा नाही करू नाही कारण नाही ते तर पुढे नाही दुसऱ्या अध्याय श्लोक आहे. हा तेच. पण त्याच्या ठिकाणी साक्षात कर्तृत्व नाही आणि प्रयोजक कर्तृत्व नाही असं सांगणारा श्लोक आहे. नत्वेवाहम जातो ना समनतो नेहमी जनाधिपा न चैव न भविष्याम सर्वे वयमतः परम यथा देही तथा देहांतर प्राप्ती धीरस्वतर नाही आता लक्षात. आता इथं पुढं स्पष्टीकरण देतात की मी घट जाणला या वाक्यात मी शब्दाचा अर्थ ज्ञाता घट ज्ञेय आणि ज्ञान या त्रिपुटीचे प्रकाशन होते. म्हणजे ज्ञाता ज्ञान व ज्ञेय ही तिन्ही जाणली जातात. याच उदाहरण असे बघा. आता हे उदाहरण सोपं करून सांगितलंय. याच उदाहरण असे कंदिलास काच असते. प्रथम कंदिलाच्या आतील मुख्य दीपाचा प्रकाश काचेत येतो. मग तिथून बाहेरच्या पदार्थांपर्यंत जाऊन तेथील पदार्थास प्रकाशित करतो. प्रथम काचेतील प्रकाश आपण ज्ञाता समजू. तो विषयांपर्यंत बाहेर जातो त्यास ज्ञान समजू आणि ज्या पदार्थास त्याने दाखविले त्यास ज्ञेय समजू. जेव्हा हा ज्ञाता ज्ञान व ज्ञेय यामध्ये प्रकाशनाचा व्यवहार होतो तेव्हा काचेच्या आतील मूळचा दिवा प्रकाशित मानलाच पाहिजे. तो मालविला तर पुढचा व्यवहार होणे शक्यच नाही. हे जे तुम्ही म्हटले ना आता याचं उदाहरण एकदम स्पष्ट होईल. त्याप्रमाणे जेव्हा साभास अंतकरण ज्ञाता साभास अंतकरण वृत्तीरूप ज्ञान आणि घटादी विषय ज्ञेय यामध्ये मी घट जाणला असा व्यवहार होतो तेव्हा साक्षी प्रकाशित म्हटलाच पाहिजे. आता तुम्ही काय म्हणता साक्षी हा नित्य प्रकाश स्वरूप आहे की नाही. म्हणजे साक्षी काय करतो ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय या त्रिपुटीचं प्रकाशन करतो आणि तो स्वतः काय आहे प्रकाशरूप. म्हणजे जरी ही त्रिपुटी नसली तरी तो अंगाने प्रकाशरूप आहे. त्रिपुटी समोर आली तर प्रकाश तिचा प्रकाशन तो करतो. म्हणजे त्रिपुटीचंही प्रकाशन करतो. पण त्रिपुटी असली तरी तो नित्य प्रकाशरूपच आहे आणि त्रिपुटी नसली तरी तो नित्य प्रकाशरूप आहे. किंबहुना तो नित्य प्रकाशरूप मानल्याशिवाय हा पुढचा ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय असा त्रिपुटीतल्या ज्ञानाचा व्यवहारच संभवू शकणार नाही. त्याच्यासाठी उदाहरण देतात बघा. प्रथम कंदिलास काच असते हे तर आपल्याला लक्षात येईल ना. कंदिलाला काच. प्रथम कंदिलाच्या आतील मुख्य दीपाचा प्रकाश काचेत येतो. न तो कंदील पेटवला तर मुख्य दीपाचा प्रकाश काय होईल काचेमध्ये. प्रथम कंदिलाची ती आपलं जे दिव्य कंदिलाच्या जी वात आहे ती वात पेटलेली आहे. त्या वातीचा प्रकाश जो आहे तो प्रथम कुठे येतो काचेपर्यंत. कंदिलास काच असते. प्रथम कंदिलाच्या आतील मुख्य दीपाचा प्रकाश काचेत येतो. मग तिथून बाहेरच्या पदार्थापर्यंत जाऊन नंतर तो प्रकाश पहिल्यांदा निघाल्यावर कुठे येईल पहिल्यांदा काचेपर्यंत. नंतर तो बाहेरच्या पदार्थांपर्यंत तो प्रकाश जाईल. तिथील पदार्थास प्रकाशित करतो आणि बाहेरच्या पदार्थांपर्यंत जातो आणि तिथला जो पदार्थ आहे घटादी त्यांचं काय करतो प्रकाशन करतो. प्रथम काचेतील प्रकाश आपण ज्ञाता समजू. काचेच्या आत वातीपर्यंत असणारा जो म्हणजे प्रज्वलित वातीपासून काचेपर्यंत असणारा प्रकाश त्याला काय म्हणायचं आतल्या आत. तसं इथं अंतकरण साभास अंतकरणाला काय म्हणायचं ज्ञाता असं म्हणायचं. बरोबर ना. साभास अंतकरणाला काय म्हणायचं ज्ञाता. प्रथम काचेतील प्रकाश आपण ज्ञाता समजू. तो विषयापर्यंत जातो त्यास ज्ञान समजू आणि एकदा काचेच्या बाहेर त्या विषयांपर्यंत जातो. तसं इथं अंतकरणाची वृत्ती काय करते विषय देशापर्यंत जाते तेव्हा त्याला आपण काय म्हणू ज्ञान. जसा पहिला काचेतला आपलं वातीचा प्रकाश हा काचेपर्यंत जातो त्याला काय म्हणायचं ज्ञाता आणि तो विषयापर्यंत जातो तेव्हा त्याला काय म्हणायचं ज्ञान असं समजू. आणि ज्या पदार्थास त्याने दाखवले त्यास ज्ञेय समजू आणि त्या अंतकरण वृत्तीने ज्या पदार्थाला म्हणजे प्रमाणाने ज्या पदार्थाला दाखवलं त्याला काय म्हणायचं ज्ञेय. जेव्हा हा ज्ञाता ज्ञान व ज्ञेय यामध्ये प्रकाशाचा व्यवहार होतो तेव्हा काचेच्या आतील मूळचा दिवा प्रकाशित मानलाच पाहिजे. आता ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय हा सगळा व्यवहार होण्यासाठी आजचा मूळचा जो दिवा आहे तो त्या ठिकाणी प्रकाशरूप मानला पाहिजे की नाही. जर प्रकाश आतमध्ये प्रकाश नसेल तर काचेपर्यंत कोण जाईल आणि काचेतून विषय देशापर्यंत कोण जाईल
आणि त्या ठिकाणी त्या घटाला दाखविल कोण? म्हणजे याचा अर्थ मूळ असणारी वात ती प्रकाशरूप जर मांडली तरच या ठिकाणी ती वात काचेपर्यंत जाईल, आपलं ते प्रकाश काचेपर्यंत जाईल. म्हणजे या तिन्हीमध्ये ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय यांचा जर व्यवहार व्हायचा असेल प्रकाशनाचा, तर मूळ प्रकाशरूप साक्षी असला पाहिजे की नाही? म्हणजे मूळ साक्षी हा काय मानावा लागतो? नित्य प्रकाशरूपच मानला पाहिजे. ज्या पदार्थास त्याने दाखविले त्यास ज्ञेय समजू. जेव्हा हा ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय यामध्ये प्रकाशनाचा व्यवहार होतो तेव्हा काचेच्या आतील मूळचा दिवा प्रकाशित मानलाच पाहिजे. ज्या अर्थी घट दिसला, घट ज्ञानाचा व्यवहार झाला, त्याचा अर्थी म्हणजे अंधारात तुम्हाला घट दिसला, याचाच अर्थ मूळचा दिवा हा काय आहे? प्रकाशरूपच आहे. तो जर मूळचा दिवा त्या ठिकाणी नसता, मूळचा प्रकाश जर नसता, तर तुम्हाला ह्या अंतकरण वृत्तीच्या द्वारा त्या घटाचं ज्ञान तरी झालं असतं का? आणि पुन्हा घटम अहम जानामी असं तरी तुम्हाला समजलं असतं का? आयम घटहा असं तरी समजलं असतं का? त्याला मूळ कारण कोण आहे? त्या कंदिलामध्ये आतमध्ये असणारा प्रज्वलित वात किंवा दिवा हे त्याला कारण आहे. मूळचा दिवा प्रकाशित मानलाच पाहिजे. तो मालविला तर पुढचा व्यवहार होणे शक्यच नाही. समजा दिवाच मालवला तर पुढचा व्यवहार होईल का आपल्याला? हा घट आहे, हा घट मी जाणला, कोणता व्यवहार होईल? कोणताच होणार नाही. त्याला प्रकाशाचं साह्यच मिळालं नाही. याचा अर्थ ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय या सर्वांचं प्रकाशन करणारा जो मूळ साक्षी तो प्रकाशरूप, नित्य प्रकाशरूप मानावाच लागतो. त्याप्रमाणे जेव्हा साभास अंतकरण ज्ञाता, साभास अंतकरण वृत्ती रूपी ज्ञान आणि घटादी विषय ज्ञेय यामध्ये मी घट जाणला असा व्यवहार होतो तेव्हा साक्षी प्रकाशित म्हटलाच पाहिजे. ज्या अर्थी हा एवढा व्यवहार होतो, काय? साभास अंतकरण, बरोबर आहे ना? त्याला काय म्हणायचं? ज्ञाता, बरोबर ना? आणि साभास अंतकरण वृत्ती प्रमाण, त्याला काय म्हणायचं? ज्ञान. आणि त्या साभास अंतकरण वृत्तीने ज्याला विषय केला तो ज्ञेय पदार्थ कोण आहे? घट. हा सगळा ज्ञानाचा व्यवहार ज्या अर्थी होतो त्याच अर्थी काय? त्या ज्ञानाचा त्या सगळ्या त्रिपुटीचं प्रकाशन करणारा जो मूळ साक्षी तोच ज्ञानस्वरूप किंवा प्रकाश स्वरूप मानलाच पाहिजे. हे कंदिलाच्या काचेचं उदाहरण समजलं ना? ज्ञाता, ज्ञान ही त्रिपुटी समजली ना, आणि त्या त्रिपुटीचं प्रकाशन करणारा साक्षी समजला ना, आणि तो जड असल्याचं चांगलं ध्यानात आलं ना, आहे का नाही? हा हा, तो नित्य प्रकाश रूप आहे. तो जर नसता तर या त्रिपुटीचा प्रकाशनाचा व्यवहार देखील झाला नसता. म्हणून त्याला काय म्हणावं लागतं? नित्य प्रकाश रूप. आता बघा, हे सगळं कशासाठी एवढं चाललंय की उगीच आपल्या बुद्धीला घरदार सोडलं तर लवकर परत पळून जावं म्हणून बुद्धीला असं काहीतरी खाद्य दिलं याच्यासाठी नाही सांगितलं. किंवा बघ काहीतरी वेगळी करमणूक असावी म्हणून त्याच्यासाठी पण नाही सांगितलं, आहे की नाही? वेगळी काही करमणूक होती का? बुद्धीचे वाभाडे निघतात, आहे की नाही? करमणूक कुठे होती? त्यांनी सांगितलं आळंदीला गेल्यासाठी काहीतरी आम्ही वेगळं शिकलो, हे लोकांना दाखवण्यासाठी तरी त्याचा उपयोग होईलच की नाही? कीर्तनामध्ये आपण बोललं म्हणजे लोक काय म्हणतील? कळू नाही तर कालचे कीर्तनकार विद्वान होते, कारण आम्हाला त्यांचं काहीच कळलं नाही, आहे की नाही? कशासाठी निश्चलदाजीने लिहिलंय काय माहिती. तेव्हा साक्षी प्रकाशित काय म्हण हा, आता पुढचा विषय हा कशासाठी सांगितला हे महत्वाचं आहे, हे सांगतो बघा. जेव्हा साभास अंतकरण ज्ञाता, साभास अंतकरण वृत्ती रूप ज्ञान आणि घटादी विषय ज्ञेय यामध्ये मी घट जाणला असा व्यवहार होतो तेव्हा साक्षी प्रकाशित म्हटलाच पाहिजे. साक्षी जर अज्ञात मानला, आता समजा तुम्हाला साक्षी अज्ञात आहे, साक्षीचं तुम्हाला ज्ञानच नाही असं जर तुम्ही म्हटलं, चांगलं लक्षात घ्या, तर साक्षी जर अज्ञात मानला तर ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या त्रिपुटीचा व्यवहार होईल का? जसा तो साक्षी काय मानला पाहिजे? ज्ञान स्वरूपच आहे. साक्षीचं ज्ञान नाही असा काळच नाही, कारण साक्षी नित्य प्रकाश स्वरूप आहे. प्रकाश स्वरूप आहे, जे ज्याचं स्वरूप असतं त्याला तो कधी सोडून राहत नाही. मग साक्षीला ज्ञान कधी सोडून राहील का? नाही. मग साक्षीचं तुम्हाला ज्ञान नव्हतं असं कधी म्हणता येईल का? नाही. रज्जूच्या ज्ञानकाली आपलं रज्जूच्या ज्ञानकाली तुम्हाला साक्षीचं ज्ञान नव्हतं असं म्हणता येईल का? का जेव्हा रज्जूचं ज्ञान झालं तेव्हा साक्षीचं ज्ञान असल्याशिवाय झालंच नसतं का? तसं झालंच नाही का? तसंच आहे, तसंच आहे की नाही? याच्यामध्ये ते साक्षी जर अज्ञात मानला तर कंदिलातील दिवा मालविल्याप्रमाणे ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय या त्रिपुटीचा व्यवहारच होणार नाही. तुम्हाला रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला, बरोबर आहे ना? त्यावेळेला सुद्धा साक्षी काय होता? प्रकाश रूपच होता. आणि ज्या वेळेला सर्पाचा भ्रम गेला, रज्जूचं रज्जू रूपाने ज्ञान झालं, त्याचे प्रकाशन कोणी केलं?
साक्षी आहे की नाही, साक्षीनच केलं की नाही. साक्षी हा फक्त प्रमात्याला प्रकाशित करतो का ब्रह्मज्ञानाच्या खाली साक्षी ज्ञान स्वरूपच असतो. नाही तर ब्रह्मज्ञान सुद्धा झालं नसतं, कारण ब्रह्म सुद्धा काय आहे, ज्ञानच आहे. प्रमा सुद्धा काय आहे, ज्ञान. कोणतंही ज्ञान म्हणलं का चैतन्य वाचून होतं नाही, कारण तो साक्षी ज्ञान स्वरूपच आहे. ठीक आहे ना. कंदिलातील दिवा मालविल्याप्रमाणे ज्ञाता ज्ञान ओढणे या त्रिपुटीचा व्यवहारच होणार नाही. जर कंदिलातला दिवा मालवला तर बाहेरचं ज्ञान होईल का, हा घट आहे असं ज्ञान होईल का. तसं त्रिपुटीचं सगळं होणारा ज्ञानाचा व्यवहार जर मूळ साक्षी ज्ञान स्वरूप नसला तर होणारच नाही. हे झालं ना. यावरून सर्व त्रिपुटीचे ज्ञानकाली साक्षी ज्ञात असतोच, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कोणतीही त्रिपुटीचं ज्ञान झालं, हा रज्जू आहे हो, नाहीतर हा सर्प आहे हो, बरोबर आहे ना. कोणत्याही त्रिपुटीचं ज्ञान झालं तर साक्षी वाचून होत नाही. म्हणजे साक्षी सर्व काळात ज्ञान स्वरूप साक्षी हा तिथं असतोच. आणि त्या साक्षीचं ज्ञान हे साक्षीचं काय आहे, स्वरूप आहे, ते त्याला सोडून राहतच नाही. मग कोणत्याही काय सर्व त्रिपुटीचं ज्ञान होताना साक्षी ज्ञात असतो का अज्ञात असतो. साक्षी हा ज्ञात आहे. मग ज्या वेळेला तुम्हाला हा रज्जू आहे असं ज्ञान झालं तेव्हा साक्षीचं ज्ञान होतं का नाही तुम्हाला. का साक्षीचं ज्ञान असल्या वाचून रज्जू आहे हे ज्ञानही नसतं झालं. आणि ज्या अर्थी रज्जूचं ज्ञान झालं, बरोबर आहे ना, रज्जूचं ज्ञान झालं त्याच अर्थ साक्षीचं ज्ञान झाल्याशिवाय रज्जूचं ज्ञान झालं नाही. मग रज्जूच्या ज्ञान खाली साक्षीचं ज्ञान आहे. मग रज्जूच्या ज्ञानाने सर्पज्ञानाची निवृत्ती होईल का नाही, होईल. तुम्ही काय म्हणता, का नाही होणार, तर साक्षीचं ज्ञान झालं नाही. पण रज्जू ज्ञानकाली साक्षी ज्ञात आहे का नाही. मग जर साक्षीच्या ज्ञानाने काय होते, सर्पज्ञानाची निवृत्ती होते. आणि रज्जूच्या ज्ञानाच्या वेळी साक्षीचं ज्ञान आहे, बरोबर आहे ना. रज्जूच्या ज्ञानावेळी रज्जूपहित चैतन्याचं ज्ञान आहे का अंतकरण वृत्तीपहित चैतन्याचं ज्ञान आहे का दोन्हींचं ज्ञान, दोन्हींचे ज्ञान आहे. दोन्हींचंही ज्ञान आहे. अंतकरण वृत्ती साक्षी, अंतकरण वृत्तीपहित चैतन्याचं देखील ज्ञान आहे, बरोबर ना. मग आता अधिष्ठान ज्ञानाने कल्पित पदार्थाची निवृत्ती होईल की नाही. अधिष्ठान साक्षीचं ज्ञान आहे की नाही, आहे. आणि रज्जूच्या ज्ञानकाली सर्पज्ञानाची निवृत्ती होईल का नाही, होईल. आमचा सिद्ध त्याच्यामध्ये व्यवधान मानावं लागतं का युगपत होतं. युगपत का म्हणावं लागतं, असं नाही का रज्जूचं ज्ञान झालं आहे की नाही आणि मग सर्पनिवृत्त झाला, आणि असं नाही का त्याच्यानंतर काही काळाने सर्पज्ञान निवृत्त झालं. युगपतच उत्पन्न झालं. रज्जू ज्ञानकाली सर्प आणि सर्पज्ञानाची दोघांचीही निवृत्ती होते. मग आमच्या अनिर्वचनीय ख्यातीमध्ये काय आहे, अध्यस्त पदार्थ आणि पदार्थ ज्ञानाची युगपत उत्पत्ती. आणि अधिष्ठान ज्ञानानंतर अध्यस्त आपलं अध्यस्त अधिष्ठान ज्ञानानंतर अध्यस्त पदार्थ आणि त्या पदार्थ ज्ञानाची युगपत निवृत्ती. हा जो सिद्धांत आहे हाच अनिर्वचनीय ख्यातीचा सिद्धांत आहे ना. मग तो सिद्धांत यथार्थ म्हणजे आकाट्य आहे का कोलमडून पडला, आकाट्य आहे. फक्त तुझ्या बुद्धीला ही गोष्ट कळली नव्हती म्हणून ते गुरुजींना काय वाटलं, यांनी जरी आपल्याला अडवलं असलं तरी गुरुजी म्हणतात जाऊ द्या, अजून याची बालबुद्धी आहे की नाही. तर आपण काय केलं पाहिजे, हा दयनीय आहे म्हणून त्याला ही सगळी प्रक्रिया काय केली त्यांनी समजावून सांगितली का कोणत्याही त्रिपुटीच्या ज्ञानकाली साक्षी हा ज्ञात असतोच. सर्व त्रिपुटीचे ज्ञानकाली साक्षी ज्ञात असतोच. अर्थात रज्जू ज्ञानकालीही साक्षी ज्ञात आहे हे सिद्ध झाले. जेव्हा रज्जूचं ज्ञान आहे तेव्हा साक्षीचंही ज्ञान आहेच. आणि तो साक्षी सर्पज्ञानाचे अधिष्ठान असो. आणि तो साक्षी कशाचे, सर्पज्ञानाचं अधिष्ठान आहे. आणि रज्जू ज्ञानकाली साक्षीचे ज्ञान आहे. जेव्हा रज्जूचं ज्ञान झालं तेव्हा साक्षीचं ज्ञान आहे. आणि साक्षी हा नित्य ज्ञान स्वरूप आहे. आणि रज्जूचं ज्ञान जेव्हा होतं तेव्हा साक्षीचं ज्ञान आहेच. मग म्हणून सर्पज्ञानाचा नाश संभवतो. मग रज्जू ज्ञानकाली जर अंतकरण वृत्तीपैकी साक्षी चैतन्याचं ज्ञान असेल तर रज्जूचं ज्ञान झाल्याबरोबर त्या ठिकाणी सर्प आणि सर्पज्ञानाची दोघांचीही युगपत निवृत्ती होते, होऊ शकते. ही गोष्ट काय झाली, सिद्ध झाली. आता त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा एक शंका केली. ती शंका अशी केली, सर्प व सर्पज्ञान याच एकच अधिष्ठान असण्याबद्दल शंका व समाधान. आता तो म्हणतो आतापर्यंत तुम्ही काय सांगितलं, दोन अधिष्ठानं सांगितले. कशासाठी, सर्पाचं अधिष्ठान काय सांगितलं, रज्जूपै चैतन्य, आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान काय सांगितलं, अंतकरण वृत्तीपै चैतन्य. तेव्हा दोघांचं अधिष्ठान दोन की दोघांचं अधिष्ठान एकच असायला काय हरकत आहे, याविषयी त्यांनी केलेली शंका आणि नंतर त्याचं समाधान सांगतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव कार